नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज। अहमदपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील। अग्निशमन अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण, शहराच्या वैभवात भर घालणारे व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन, न्यायालय इमारत आणि भूमिगत गटार निर्मितीसाठी पाठपुरावा। अहमदपूर शहरात पायाभूत सुविधांची निर्मिती करून विकासाला गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले। अहमदपूर नगरपालिकेच्या अग्निशमन अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण सहकार मंत्री श्री पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी उपविभागीय अधिकारी तथा नगरपालिकेच्या प्रशासक मनुष्य लखपते, तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, मुख्याधिकारी संतोष लोमटे आदी उपस्थित होते। जिल्हास्तर योजनेअंतर्गत अग्निशमन आणि आणीबाणी सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान इमारतीची उभारणी करण्यात आली। यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना सुसज्ज निवासस्थाने उपलब्ध झाली आहेत। तसेच नगरपालिकेला एक मिनी रेस्क्यू टेंडर वाहन सुपूर्द करण्यात आले। यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि प्रभावी मदत मिळण्यास मदत होईल, असा विश्वास सहकार मंत्री श्री पाटील यांनी व्यक्त केला। कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी अहमदपूर नगरपालिकेने योग्य नियोजन करून आवश्यक प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश सहकार मंत्री श्री पाटील यांनी दिले। शहराच्या वैभवात भर घालणारे सर्व सुविधांनी युक्त व्यापारी संकुल उभारण्याचे नियोजन आहे। यामुळे युवकांना उद्योग आणि व्यवसायासाठी जागा उपलब्ध होईल। तसेच न्यायालय इमारत उभारणे आणि शहरात भूमिगत गटार योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू असून या कामांसाठी पुरेसा निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी नमूद केले। नगरपालिकेच्या शाळांमध्ये दर्जेदार प्राथमिक शिक्षण देण्यासाठी डिजिटल क्लासरूम सारखे उपक्रम राबवावे, असेही सहकार मंत्री श्री पाटील यांनी सुचवले। तसेच नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अहमदपूर शहरात अद्ययावत सभागृह उभारण्याचा मानस त्यांनी केला। प्रास्ताविकात मुख्याधिकारी संतोष लोमटे यांनी निवासस्थान इमारतीविषयी आणि नगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती दिली। शहरातील प्रस्ताविक विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाल्यास विकासाला गती मिळेल, असे त्यांनी सांगितले। मिनी रेस्क्यू टेंडर वाहनामुळे आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा बळकट। राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत अहमदपूर नगरपालिकेला मिनी रेस्क्यू टेंडर वाहन प्राप्त झाले। हे वाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते नगरपालिकेला सुपूर्द करण्यात आले। आग नियंत्रण, इमारत कोसळणे, अपघात, पूर बचाव कार्य, नैसर्गिक आपत्तीतील शोध आणि बचाव मोहिमा, तसेच औद्योगिक अपघातामध्ये मदत आणि बचावासाठी हे वाहन उपयुक्त ठरणार आहे। यामध्ये अग्निशमन उपकरणे, कटर टूल्स, प्राथमिक उपचार साहित्य, वॉटर मिस्ट यंत्रणा, प्रकाश व्यवस्था आणि बचाव साहित्य यांचा समावेश आहे। आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले, अहमदपूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।